आता आहे मित्रांनो तुमचं आपले AJ क्रिएशन यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण खूप खतरनाक बनवलेलाच आहे. आजचा व्हिडिओ आपण CapCut Pro या ॲप्लिकेशनमधून बनवलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये लागणं जे मटेरियल आहे त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. सोबतच तुम्हाला जर CapCut पाहिजे असेल CapCut Pro तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. तिथून तुम्ही टेलिग्रामवर जाऊन पिन लिंकमधून डाउनलोड करू शकता. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया व्हिडिओमध्ये. VPN आहे तर हा VPN कनेक्ट करून घ्यायचा आहे आणि हाच VPN कनेक्ट करायला लागतो, त्याशिवाय CapCut Pro ॲप्लिकेशन चालतच नाही. कनेक्टवरती क्लिक केल्याच्यानंतर CapCut Pro ॲप्लिकेशन ओपन करायचं आपलं. तर त्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला सांगतो. CapCut Pro ॲप्लिकेशनमध्ये गेल्याच्यानंतर इथे न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपला जो फोटो आहे तो इथून सिलेक्ट करायचा आहे पहिल्या नंबरला. तर मी फोटो माझा सिलेक्ट करतो. ॲड फोटोवरती क्लिक केल्याच्यानंतर इथे तुम्हाला खाली जरा स्क्रोल केलं की इथे एक्स्ट्रॅक्ट रेशो नावाचा ऑप्शन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करून 9.16 हा रेशो सिलेक्ट करायचा. त्यानंतर फोटोवरती क्लिक करून त्याला थोडा झूम करून घ्यायचं, व्यवस्थित सेट करून घ्यायचं. लेंथ फोटोची जरा पुढं वाढवायचे. त्यानंतर बॅग घ्यायचं आहे. तर इथं ओव्हरलेचं ऑप्शन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करून ॲड ओव्हरले करायचं आहे. ॲड ओव्हरले केल्याच्यानंतर व्हिडिओजमध्ये जातो आहे मी. व्हिडिओजमध्ये गेल्याच्यानंतर मी तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे, तर एक मिनटं मी चेक करून बघतो कोणता आहे. तर हा नाही आहे, सॉरी, एकच सेकंड. असे तर हा व्हिडिओ आहे तुम्ही डेमोसाठी वापरलेला आहे. मी तुम्हाला दुसरा जो व्हिडिओ आपण आज बनवला आहे त्याचा बिटमार्क प्रीसेट तुम्हाला मी देईल. तर परत असं इथं पुढं स्क्रोल केल्याच्यानंतर 2 कुठे आहे ते बघायचं आणि फोटोला आपले स्प्लिट करायचं. अशा प्रकारे सगळीकडे करायचं. 3 इथं येतं तर इथं मी स्प्लिट करतो आहे. 4 इथं आलं आहे तर जरा पाठीमागं जातो. 4 इथं आलं आहे तर अशा प्रकारे मी सगळीकडे स्प्लिट. तुम्हाला मी ॲनिमेशन दाखवतो, ॲनिमेशन कसे द्यायचे आहेत. तर पहिल्या जे फोटोला आहेत तर पहिल्या फोटोला आपल्याला काय ॲनिमेशन द्यायचे नाही आहेत, तर दुसऱ्या फोटोला आपण ॲनिमेशन नाही द्यायचे. म्हणजे मी चेक करतो. तर दुसऱ्या फोटोला पण ॲनिमेशन नाही आहे. तर पुढच्या फोटोला गेल्यानंतर 3 नंबरचा जो फोटो आहे त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर जे आहे ते इनमध्ये 2 नंबरचं जे ॲनिमेशन आहे त्या ॲनिमेशन ह्याला देऊन टाकायचं. परत पुढच्या फोटोला जायचं, ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोमध्ये गेल्याच्यानंतर जरा थांबा, नेटवर्क इश्यूमुळे जरा इफेक्ट्स डाउनलोड होत नाहीत. तर आपण 1 मिनिट वेट करूया. तर कॉम्बोमध्ये गेल्याच्यानंतर तर पहिल्या नंबरचं जे ॲनिमेशन आहे CapCut Proमध्ये, तर पहिल्या नंबरचं जे ॲनिमेशन आहे ते देऊन टाकायचं इथं. त्यानंतर पुढे गेल्यानंतर पुढे ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोमध्ये गेल्यानंतर जरा खाली आल्यानंतर इथं तुम्हाला दिसून जाईल वेच्या बाजूला ते दिसेल तुम्हाला, ते ॲनिमेशन द्यायचं आहे. परत पुढच्या फोटोला कॉम्बोमध्ये जाऊन सोय आउट हे ॲनिमेशन याला देऊन टाकायचं कॉम्बोमध्ये जाऊन. त्याच्यानंतर पुढच्या ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर पुढच्या फोटोवर क्लिक केल्यानंतर तुम्ही जर इथं बघितलं तर कॉम्बोमध्ये याला ॲनिमेशन नाही आहे. 1 मिनिट, हा याला ॲनिमेशन आहे ना, कोणतं द्यायचं सांगतो तुम्हाला. याला जे ॲनिमेशन द्यायचं आहे ते इथे तुम्हाला कुठं तर भेटेल, बघू तुम्हाला दाखवतो. ते मला आत्ता सापडत नाही आहे. तर हे जे ॲनिमेशन आहे 12 मिनटे याला द्यायचं आहे. परत पुढच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर 2 नंबर्स आहे. परत इफेक्ट्स दाखवतो. पहिल्यांदा ट्रान्झिशन सांगतो, कुठे ट्रान्झिशन द्यायचे आहेत. तर ट्रान्झिशन देण्यासाठी आपल्याला इथं ट्रान्झिशनवरती क्लिक करतो आहे मी आणि ट्रेंडिंगमध्येच आहे ना ट्रान्झिशन किती नंबरचं आहे सांगतो तुम्हाला, त्याचं नाव सांगतो. तर ते जे ट्रान्झिशन आहे त्याचं नाव आहे की काय नाव आहे त्याचं, फ्लॅश हे ॲनिमेशन आहे द्यायचं. आणि इथं अप्लाय टू ऑल ह्याच्यावरती क्लिक करून सगळ्या तुमच्या फोटोला तोच एक अप्लाय सगळीकडे होऊन जाईल. त्यानंतर इफेक्ट्स बघा. तर मी इथं इफेक्ट्स ओपन करतो, 1 मिनटं. तर ट्रेंडिंगमध्ये आल्यानंतर सुपर हे नवीन जे ॲनिमेशन आलं आहे ते हे देऊन टाकायचं.
परत पुढं जायचं आहे, दुसऱ्या फोटोपाशी जायचं आहे. दुसऱ्या फोटोपाशी गेल्यानंतर परत पुढं गेल्यानंतर 3D स्क्रीन्स हे जे नवीन ॲनिमेशन आलं आहे ते द्यायचं आहे. परत 2 फोटो सोडायचे आहेत. 2 फोटो सोडल्याच्या नंतर पुढं जायचं आहे. त्यानंतर इथं बॉडी इफेक्ट्समध्ये गेल्याच्यानंतर ट्रेंडिंगमध्ये आलो आहे आपण. ट्रेंडिंगमध्ये आल्यानंतर पहिलं जे ॲनिमेशन आहे ते त्याला देऊन टाकायचं. परत पुढं पण तसंच करायचं. पुढं ट्रेंडिंगमध्ये आल्यानंतर हे ॲनिमेशन याला देऊन टाकायचं. परत पुढच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये आलेलं हॉरिझॉन्टल रील या ॲनिमेशन याला देऊन टाकायचं. परत पुढं काय नाही. अशा प्रकारे आपला जो व्हिडिओ आहे तो क्रिएट झाला आहे. त्यानंतर इथं 1080 पिक्सलमध्ये करायचं आहे 30 FPS पर्यंत आणि फुल स्क्रीन केल्यानंतर तुमचा जो व्हिडिओ आहे तो HD कन्वर्ट होईल आणि तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होईल. तर अशा प्रकारे आपला जो व्हिडिओ आहे तो इथून क्रिएट झालेला आहे. चॅनलवर नवीन आला असेल तर अजून सबस्क्राईब केलं नसलं तर आता सबस्क्राईब करा. व्हिडिओ अशाच प्रकारच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.